नक्की सभा अधिवेशन झाल्याबरोबर एक अत्यंत महत्वाची चांगली सभा होणार आहे, कारण मला घेणं गरजेचं आहे. त्यांनी ही निवडणूक विधान परिषदेची होती, नेली डीसीसी बँकेवरती. आता डीसीसी बँकेत सुद्धा आम्ही निवडणूक लावतोय आणि ते सुद्धा डीसीसी बँकेवरती अत्यंत चांगले उमेदवार काढून डीसीसी बँक सुद्धा आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून ती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करू. कारण आपण पाहिलं की गेली 16-17 वर्ष झालं डीसीसी बँकेचा लढा आहे. माझा कुठलाही त्यामध्ये स्वार्थ नाही. आपण सर्वांनी पाहिलं असेल, मी 1 लाख रुपयाचं कर्ज सोसायटीसाठी घेतो आणि तेच भरतो, नवं जुनं करतो. कर्ज तर सगळ्याला लागतंय, मला पण नॅशनल बँकेचं कर्ज आहे. ह्यांना कर्ज घ्यायला आम्ही अडवलं नाही. सहकार चळवळ जुनी जाणत्या माणसांनी भरपूर काम केलेलं आहे, चांगली बँक चालवली होती. परंतु दुर्दैवानं ही मोठी टोळी त्या ठिकाणी घुसली आणि खास करून ही जे आम्हाला बोलतात ते तुम्ही पाहिलं असेल आता व्हॉट्सअप फेसबुकवरती सुद्धा की ह्यांनी कशा पद्धतीने बँकेचा दुरुपयोग केला, काय केला आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि माझ्यावरती आरोप, मी काय केलं, शेतकऱ्याची बँक वाचवली, 2600 रुपयाच्या ठेवी झालेल्या त्या 6,500 कोटीपर्यंत नेले. हा काय गुन्हा आहे का?